नमस्कार. बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या कहाण्या मी तुम्हाला सांगायला आलोय त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने. दोन कथा ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. आता मी तिसऱ्या आणि महत्त्वाच्या घटनेकडे जातोय. बाजीराव पेशवा हे नाव उच्चारल्याबरोबर आपल्यासमोर एक महापराक्रमी, ज्याने मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तरेपर्यंत केला आणि मुघलांना देखील शरण आणलं, अशा बाजीरावांचा पराक्रमी इतिहास. 21 वर्षाच्या पेशवेपदाच्या काळामध्ये 42 लढाया लढल्या, जिंकल्या आणि शत्रूला आपल्या शरण यायला भाग पाडलं. पालखेडमध्ये तर निजामाला तलवार न खणकवता पराभूत व्हायला भाग पाडलं आणि बुंदेलखंडाचं साम्राज्य कसं वाचवलं, या सगळ्या सुरस कथा आपल्याला चांगल्या ठाऊक आहेत. हा बाजीराव शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याकडं अनेक अशी मिथकं पसरलेली आहेत. अशा अनेक कथा पसरलेल्या आहेत. बाजीराव म्हणजे अय्याश, बाजीराव म्हणजे ते नाही का, बाजीरावने मोहब्बत की है अय्याशी नाही, हे असली वाक्य. आणि बाजीराव म्हणजे मग धनाच्या राशीत खेळणारा माणूस, त्याच्याकडे प्रचंड धनधान्य असलं पाहिजे, सोन्याच्या मोहरा भरलेल्या असल्या पाहिजेत, प्रचंड श्रीमंत असला पाहिजे. माझा खुश झाला की घेऊन टाक कंठा, घेऊन टाक सोनं, घेऊन टाक कडं, असं म्हणणारा सगळा, देऊन टाक घेऊन टाकवाली भाषा बोलणारा असा कुठला तरी एक मोठा वीर, अशी आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्रतिमा असणं स्वाभाविक आहे. बाजीरावाची आर्थिक स्थिती मात्र बिकट होती. विपन्नावस्था होती, विपन्नावस्था. म्हणजे बाजीराव खूप समृद्ध होते, बाजीराव खूप श्रीमंत होते. ते नावाचे श्रीमंत होते, श्रीमंत बाजीराव म्हणायचे. पण बाजीराव पेशव्यांच्याकडं काय, पेशव्यांच्याकडं श्रीमंती अजिबात नव्हती. बाजीराव पेशवा हे त्या काळात साधारणतः 30 लाख रुपयाच्या कर्जामध्ये बुडलेले होते. त्या काळातलं 30 लाख म्हणजे विचार करा, आत्ता ती रक्कम अरबोत होईल. म्हणजे नुसताच विचार केला मूल्याचा, तर त्यावेळेसचा सोन्याचा भाव आणि आजच्या सोन्याचा भाव काढला तरी त्याची किंमत किती तुमच्या लक्षात येईल. मग इतिहास सांगणारी मंडळी सांगू लागतात की बाजीराव पेशवा किंवा पेशवाईवर असलेलं कर्ज हे झालं कशामुळं. आपल्याकडे चर्चा असते की पेशवाई खाण्यात आणि गाण्यात गेली. जेवणावळी उठायच्या, पेशव्याच्या घरातल्या स्त्रियांना शानशौक करण्याची सवय होती, पूजा अर्चा कराव्यात, जेवणावळी घालाव्यात आणि त्या जेवणावळीसाठी खर्च केला जायचा. गाणं बजावण्याचे शौकीन होते पेशवे, म्हणून हे कर्ज झालं, अशा अर्थाच्या चर्चा सुद्धा व्हायला लागतात. आणि या चर्चा जाणीवपूर्वक केल्या जातात, मुद्दाम खाण्यात गाण्यात गेलं दाखवण्यासाठी. म्हणजे उदंड झाले पाणी, स्नानसंध्या करावया, मग स्नानसंध्या केल्या, पूजा अर्चा केल्या, त्यात ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या आणि या उधळपट्टीमध्ये ऐशोरामाच्या आयुष्यामध्ये बाजीरावांना कर्ज झालं असं बोललं जातं. 21 वर्ष पेशवाई, 42 लढाया, 6 महिन्याला 1 लढाई, प्रवास, युद्ध, या सगळ्यात ऐशोआरामाची बाजीरावाला काय संधी तरी असेल. म्हणजे एक शेर मी तुम्हाला सांगतो. एक एक जखमेला म्हणे स्वर्गात मिळते अप्सरा, एक एक जखमेला म्हणे स्वर्गात मिळते अप्सरा, उघडता हे हृदय माझे इंद्रही थर कापला. इतक्या जखमा बाजीरावांच्या अंगावर होत्या की एक अप्सरा द्यायचं ठरलं तर स्वर्गातल्या अप्सरा संपल्या असत्या. इतक्या जखमा झालेलं ते शरीर होतं. बाजीरावांच्या कर्जाचं प्रकरण मात्र खरं आहे. खरं यासाठी आहे की बाजीरावांचे एक आध्यात्मिक गुरु होते. आध्यात्मिक गुरुचं नाव ब्रह्मेंद्र स्वामी. हे ब्रह्मेंद्र स्वामी मूळचे वराडातील दुधेवाडी गावचे. त्यांचं मूळ नाव विष्णू. पुढे हे काशीला गेले आणि काशीला जाऊन त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यावर त्यांनी ब्रह्मेंद्र स्वामी ही उपाधी घेतली. धावडशीकर ब्रह्मेंद्र स्वामी या नावाने ते ओळखले जायचे. छत्रपती शाहू महाराज, बाकी मराठा सरदार, बाळासाहेब, बाळाजी विश्वनाथ आणि दुसरा बाजीराव, पहिला बाजीराव, यांच्यावर त्यांचं आध्यात्मिक वर्चस्व होतं. बऱ्याच वेळेला ते मदत करायचे. काही मोहिमांच्या बाबत सुद्धा यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. चिपळूण जवळचं धामणी हे ठिकाण आहे. मला वाटतं परशुराम जन्मभूमीच्या आसपास
हे राहायचे आणि तिथूनच ते मार्गदर्शन करायचे. बऱ्याच वेळेला बऱ्याच धार्मिक कार्यक्रमात ते छत्रपती शाहू महाराजांच्या आणि बाजीरावांच्या कार्यात देखील सहभागी झालेले होते. या ब्रह्मेंद्र स्वामींना बाजीरावांनी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रातले उल्लेखनं फारच हृदयद्रावक होते. ब्रह्मेंद्र स्वामींना बाजीराव म्हणतात, मी पूर्णतः कर्जात बुडालेलो आहे आणि त्यामुळे सावकार येऊन प्रसंगी अपमान करतात. या अपमानापेक्षा मरण बरे असं वाटू लागलंय. सावकार यायचा, त्या काळातली वसुलीची पद्धत फार विचित्र होती. सावकाराचा माणूस यायचा, दारासमोर आपली पथारी टाकायचा आणि त्यावर बसून राहायचं. जेवण नाही, खाणं नाही, काय नाही. जाणारे येणारी लोक त्या माणसाला बघायची, विचारायची का बसलात, तेव्हा तो सांगायचा की वसुलीला बसलोय. हे अपमानजनक वागणं बाजीरावांना फारच लागत होतं आणि यापेक्षा मरण बरं असं वाटू लागलं होतं. त्याही पेक्षा बाजीरावाला अजून एक अपमान मनामध्ये सल करत होता की माझ्या सैनिकांना मी वेळेवर पगार देऊ शकत नाहीये. जे हातावर जीव घेऊन लढतात त्यांना मी पगार देऊ शकत नाहीये. हृदयावर वार झेलणं, छातीवर वार झेलणं सोपं आहे. शत्रूने केलेल्या तलवारीचा घाव छातीवर झेलायचा, शत्रूंचे तोफगोळे सहन करायचे इतकं सोपं आहे. पण आपल्या सैन्यातली चालू असलेली कुजबूज, आपल्या सैन्यातली मानसिक अस्वस्थता बाजीरावांना अधिकच अस्वस्थ करून जायची. त्यामुळे या जगण्यापेक्षा मरणं बरं असं वाटायला लागलं. बाजीरावांना कर्ज देणारा एक सगळ्यात मोठा माणूस होता. सगळ्यात मोठा कर्ज देणारा माणूस होता. त्याचं नाव महादजी कृष्णा. हे महादजी कृष्णा कोण होते? तर महादजी कृष्णा सावकार तर होतेच होते, पण बाजीरावांचे सासरे होते. बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांचे वडील. हे महादजी कृष्णा आपल्या लेकीच्या भल्यासाठी तर पैसे द्यायचे, मोठी मदत करायचे, पण पेशव्यांसाठी सावकार म्हणून देखील ते प्रसंगी कर्ज द्यायचे. आपल्या सासऱ्याला लिहिलेलं एक पत्र आहे बाजीरावांचं, ज्या पत्रामध्ये ते उल्लेख करतात की शिपाई भुकेले आहेत, त्यांना खायला अन्न नाही. बघा, ज्याला दिल्लीचं तख्त घाबरतोय, ज्या बाजीरावला दिल्लीचं तख्त घाबरतोय, निजामाचा थरकाप सुटतोय बाजीच्या नावाने. अहो, बंगालात तर सोजा बेटा पंडत आ जाएगा असा शब्द वापरला जायचा. ज्याच्या नुसत्या अस्तित्वानी लोक घाबरायचे, येण्यानी लोक घाबरायचे, तो घाबरलेला होता आणि आपली वेदना आपल्या सासऱ्याला व्यक्त करत होता. म्हणत होता की माझे शिपाई भुकेले आहेत आणि मला या भुकेल्या शिपायांच्याकडे बघून खूप भीती वाटते. का बरं? का ही भीती होती? का पगार देऊ शकत नव्हते? तर सततच्या मोहिमा, सततची लढाई आणि सैन्याला द्यायचे पैसे. त्या काळातली शब्द आहेत. रोज मुरा द्यावा लागायचा. आधी पगार द्यावी लागायची, पगाराच्या नंतर रोज मुरा द्यावा लागायचा. रोज मुरा म्हणजे रोजच्या खाण्यासाठी जे लागतं ते, DA आताच्या भाषेत, तो DA द्यावा लागायचा. वेतन, मोहिमेवर असतानाच्या काळातला रोजमुरा, DA, आणि युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या पत्नीची सांभाळ करावा लागायचा, ज्याला रांडरोटी हा शब्द आहे. म्हणजे त्या काळातले शब्द तशीच होती. रानरोटी म्हणजे विधवा झालेल्या सैनिकांच्या पत्नीच्या जगण्याची व्यवस्था करणे, म्हणजे पेन्शन, फॅमिली पेन्शन, याची पण व्यवस्था करावी लागायची. मोहिमेवरचा खर्च अफाट असायचा. धावत पळत वेगात जायचंय. बाजीरावांचा वेगच बाजीरावांची खरी ओळख होती. बरं, बाजीरावांचं सैन्य जो भाग जिंकायचं, तिथून चौथाई वसुलीचा अधिकार घेऊन यायचं. पण चौथाई वसुलीची गडबड अशी असायची की ती वसूल होणे आणि मिळणे यात बराच काळ जायचा. त्यातल्या त्यात अजून जे बाजीरावांचे सरदार होते, म्हणजे होळकरांचं असेल, शिंदेंचं असेल, अजून कुठलं असेल, या सगळ्यांच्याकडून नियमित सारा वसुली होत नव्हती आणि झाली तरी ती नियमित पेशव्यांच्या दरबारी येत नव्हती. त्यामुळे तोपर्यंत ही सगळी व्यवस्था करावी लागायची. कारण बाजीरावांच्याकडं याच कराराने छत्रपतींनी राज्य दिलेलं होतं की रोज मुरा तुम्ही बघाल
तनखा तुम्ही बघाल, रांडरोटीची व्यवस्थाही तुम्ही कराल आणि ह्या सगळ्या व्यवस्था बघून जो सारा वसूल होईल तो छत्रपतींच्याकडे पोचवाल. राज्य जिंकत चालला होता, वसुलीच्या बाबतचे सगळे अधिकार मिळत होते, पण वसुली व्हायला विलंब लागायचा आणि तो विलंब भरून काढणं आवश्यक होतं. कारण पटकन मोहिमेवर जायचं, इथला वसुली जायचं, पुढच्या मोहिमेवर जायचंय. अशा वेळी खर्च कंटिन्युअस सतत होत राहायचा आणि या सततच्या खर्चामुळं कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नसायचा. या कर्जालाच बाजीराव वैतागलेले होते. म्हणजे आपल्या धार्मिक गुरुला तर पत्र पाठवून स्वतःची मनाची विकल अवस्था बाजीरावांनी स्पष्ट केली होती ब्रह्मेंद्र स्वामींना, की हे फार कठीण होत चाललंय, कर्जाच्या नरकात वाईट फसलोय, सावकारांनी तगादा एवढा लावलाय आणि मी त्यांना चुकवत इकडे तिकडे फिरतोय. पण पुण्यामध्ये येणाऱ्या सावकारांनी, पुण्यामध्ये येणाऱ्या मागायला येणाऱ्या सावकारांनी एवढं अपमानजनक वागायला सुरुवात केली आहे की त्यांना उत्तरं काय देऊ आणि कोणाला उत्तरं काय देऊ हा प्रश्न मला पडलाय. अशा अपमानापेक्षा मृत्यू जास्त बरा वाटतो गुरुवर्य, असंही ते म्हणतायत. बाजीरावांच्या मनात दोनदा मृत्यूचा विचार येतोय. ब्रह्मेंद्र स्वामींना लिहिलेल्या पत्रामध्ये खरंच मरण परवडलं असं वाटतंय, तर आपले सासरे आणि सावकार महाजी कृष्णा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सुद्धा त्यांना मरण आलेलं बरं असं वाटतंय. पण बाजीराव हरत नाहीत. गिव्ह अप हे बाजीरावला माहीतच नाही. सोडून देणं हे बाजीरावांच्या ह्याच्यातच नाही. मग करायचं काय? तर लढाई करत राहणे, चौथाई वसूल करत राहणे हेच बाजीरावांच्या डोक्यात होतं. बाजीरावांचे सावकार कोण कोण होते? 30 लाख कर्ज हे एकट्या दुकट्या सावकारांनी दिलेलं नव्हतं. म्हणजे महाजी कृष्णा हे सासरे तर सावकार होतेच होते. मी सावकारांची यादीच वाचून दाखवतो तुम्हाला. विठोबा नाईक रास्ते, श्रीधर पाठक, सीताराम श्रोत्री, रामकृष्ण वैद्य, अंतोबा भिडे, जितभर गाडगीळ, रघुनाथराव पटवर्धन, हे असे अनेक सावकार बाजीरावांच्या आर्थिक मागण्या, गरजा पूर्ण करणारे होते. हा सगळा खर्च भागवायचा आणि तो भागवताना पुन्हा चौथाई वसूल झाल्यावर, सारा वसूल झाल्यावर या सावकारांना परत करायचा. 30 लाखाची कर्जाची परतफेड करणं सोपं नसायचं. कारण एखादा प्रांत जिंकला तर लाखभर रुपयाची चौथाई मिळाली तरी खूप झालं, अशी स्थिती होती. आणि खर्च मात्र अफाट होत होता. बाजीरावांच्याकडं 50,000चं सैन्य होतं, घोडेस्वारीचं सैन्य. आता या 50,000 घोडेस्वारांची पगार, तनखा त्यावेळेसच्या शब्द, रोजमुरा म्हणजे त्यांचा DA, रोज जे लागायचं खायला ते, घोड्याची चंदी, कारण घोड्यालाही खायला लागायचं, नवे घोडे विकत घेण्यासाठीची रक्कम, हे सगळं बाजीरावांना रोजच्या रोज खर्च करावं लागायचं. 50,000 घोडे सांभाळणं सोपं आहे? किती खर्च लागत असेल? म्हणजे घोडा, सैनिक, 1 रुपया रोज जरी म्हटलं तरी 50,000 रुपये रोज, स्वस्ताईच्या जमान्यानं विचार केला तरी 50,000 रुपये रोज हा खर्च होत असेल. आणि महिनोन महिने काम असो अथवा नसो हे सांभाळायचं आहे. अहो, बाजीरावांचं सैन्य काय खात होतं माहित आहे? घोड्यासाठी चणे जे घेतलेत ते माणसांनाही आणि घोड्यांनाही वापरले जात होते. मुठभर चणे भाजून माणसांनी खावेत आणि न भाजलेले चणे घोड्यांनी खावेत, अशी स्थिती. माणसांच्या बाबत फक्त गुळ हा अधिकचा. वेग असावा. आपल्याकडे नेहमी सांगितलं जातं बघा, एक कथा सांगितली जाते की जेव्हा आपल्याकडे युद्ध व्हायचं तेव्हा युद्धाच्या वेळेला मराठा सैन्याच्या मध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चुली पेटलेल्या असायच्या. जी माणसं एकत्र स्वयंपाक करून एकत्र जेवू शकत नाहीत ती एकत्र काय लढणार, असा दिव्य विचार काही लोक मांडतात की वेगवेगळ्या धूळ येत होता. पण मुघलांच्या सैन्यात मात्र काय, मांस आणि भात
बिर्याणीच्या रूपात शिजवला की एकच आणि ते खात राहा, सैनिकांसाठीची अशी स्थिती असायची. हे वेगळं का होतं? त्याचं कारण सांगतो. आपण या भागात सारखं बोलतोय ना, की बाजीरावांचा वेग ही बाजीरावांची ओळख होती. त्याचा वेग कायम राहायचा असेल तर आपल्यासोबत अन्नधान्य, तंबू याची वाहतूक करणाऱ्या गाड्या असल्या पाहिजेत. आणि त्या गाड्या असतील तर सैन्याच्या हालचालीचा वेग मंदावतो. घोड्यांनी केलेला प्रवास आणि बैलगाड्यांनी केलेला प्रवास हा वेगळा आहे. त्यामुळं या सगळ्यात सोपा उपाय हा होता की सैनिकांना लागणारं सामान घोड्यावरच लादायचं आणि त्याच घोड्यावरून प्रवास करायचा. आपलं सामान, आपलं सगळं अन्न घेऊन निघायचं. खूप लांबचं असेल तर अधूनमधून विकत घ्यायचं. जे बडगुंजे व्यवस्था करायचे, बडगुंजे म्हणजे बाजारात जाऊन करणारे लोक त्याची व्यवस्था करायचे. या बडगुंजाकडून सामान विकत घ्यायचं, ही सगळी व्यवस्था बाजीरावांना करावी लागायची आणि त्यासाठी हा पैसा लागायचा. म्हणून बाजीराव कर्जबाजारी होते. एखादा सावकार दरबारात येऊन अपमान करेल तर त्याला राजा म्हणून, शासक म्हणून शिक्षाही देता येत नव्हती. शिक्षा द्यावी तर त्याच्याकडूनच पुढच्या मोहिमेसाठी कर्ज घेण्याची वेळ यायची. एका सावकाराला शिक्षा दिल्याची खबर अन्य सावकाराच्या पर्यंत पोचली तर ते कर्ज देणं बंद करतील आणि आपल्या सैन्याच्या हालचाली मंदावतील, सैनिकांच्या मध्ये बंड होईल, ही भीतीही बाजीरावला असायची. त्यामुळं पेशव्यांनी खूप लुटलं, खूप बर्बाद केलं असं ज्यांना वाटतं त्यांनी हे लक्षात ठेवायचं की मराठेशाहीला उत्तर भारतात मजबूत करणारा योद्धा स्वतः मात्र कर्जबाजारी होता. नमस्कार.